कोल्हापुरात पुन्हा खळबळ. रिक्षा चालकाचा दगडाने ठेचून खून. मणेरमळा परिसरात भीतीचं वातावरण. कोल्हापूर शहरात वाढत्या गुन्हेगारीने पुन्हा एकदा डोकेवर काढले असून मणेरमळा परिसरात एका रिक्षा चालकाचा दगडाने ठेचून निर्घृण खून केल्याची धक्कादायक घटना सोमवार 9 मार्च रोजी पहाटे उघडकीस आली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झाले आहे. प्रशांत बाबूराव पंडित वय 37 राहणार महालक्ष्मीनगर मणेरमळा असे खून झालेल्या रिक्षाचालकाचे नाव आहे. ते मणेरमळा रिक्षा स्टॉपचे माजी अध्यक्ष म्हणूनही ओळखले जात होते. सोमवारी पहाटे यादववाडी येथील हनुमान मित्र मंडळाच्या खोलीमागील परिसरात त्यांचा रक्तबंबाळ अवस्थेतील मृतदेह आढळून आला. अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्या डोक्यावर मोठ्या दगडाने वार करून अत्यंत क्रूरपणे हत्या केल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. सकाळच्या सुमारास स्थानिक नागरिकांच्या लक्षात हा प्रकार येताच परिसरात मोठी गर्दी झाली. माहिती मिळताच गांधीनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला असून तपासासाठी श्वान पथक व फॉरेन्सिक पथकाला पाचारण करण्यात आले आहे. दरम्यान रविवारी राजारामपुरी येथेही खुनाची घटना घडली होती. अवघ्या काही तासात 2 खुनांच्या घटनांनी कोल्हापूर शहरात भीतीचं वातावरण निर्माण झाले आहे. या प्रकरणी गांधीनगर पोलीस अधिक तपास करत असून हल्लेखोरांचा शोध सुरू आहे. चॅनेलला सबस्क्राइब करा.